टाळवलं पाहिजे. पण या भगवान परमात्म्याचा महिमा त्या ब्रह्मदेवाला कळाला नाही. ब्रह्मदेवाला कळाला नाही. आणि काही येणे नवलाव केला. काला वाटिता विधाता ठकविला. विधाता नाम ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाला ठकवलं का नाही याने. आता मात्र त्या ठिकाणी सिंहासनावर बसलेले आहे. त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी म्हणतो, अरे ह्याला कोण आणलं रे, कोण आहेस तू, चल चालता हो माझ्या राज्यातून. कोण म्हणतोय, भगवान कन्हैया. त्यावेळेस मात्र ब्रह्मदेवाने ओळखलं, अरे हा कोण नाही, सामान्य बालक नव्हे. अरे या गवळ्याचा पूर्ण, ज्याला समजलं नाही तो गवळ्याचा पूर्ण प्रत्यक्ष परब्रह्म आहे. त्या ठिकाणी हात जोडले, हात जोडून त्या ठिकाणी स्तवन करत आहेत. अहो भाग्यम अहो भाग्यम नंद गोप व्रजो कसा यन्मित्रम परमानंदम पूर्ण ब्रह्म सनातनम. तुम्ही पूर्ण ब्रह्म आहात, मी तरी अर्धवट ब्रह्म आहे, तुम्ही मात्र पूर्ण ब्रह्म आहात. मला क्षमा करा, माझ्याकडून फार अपराध घडला. पुढे त्या ठिकाणी सर्व गोपाळ त्या ठिकाणी तांडवनामध्ये गेलेले आहेत. आज या कथेमध्ये वर्म सगळ्या परस श्री हरिभक्त परायण आमचे परममित्र ईश्वर महाराज तौर आणि त्यांचे जे छोटे बालकीर्तनकार पण आलेले आहेत. अगदी छोट्या वयामध्ये अगदी त्यांना महाराजांनी आणि महाराजांच्या मार्गदर्शनाखाली गोड संस्कार दिलेत. त्यांचं या कथामंडपामध्ये अगदी मनापासून स्वागत. काय सांगत होतो, पुढे त्या ठिकाणी तांडववनामध्ये गेले. तांडववनामध्ये फळ खाण्याची इच्छेने सर्व गोपाळ गेले असताना त्या ठिकाणी गाढवाच्या रूपाने धेनुकासूर आला होता. बलराम दादाने त्याला फिरवून आपटून मारून टाकला, त्याचाही उद्धार करून टाकला. आता मात्र कन्हैया भोंगंड अवस्थेमध्ये आलेले आहेत. अगदी अशा अवस्थेमध्ये असताना त्या ठिकाणी अनेक लीला करतायत. पुन्हा त्या ठिकाणी एक दिवस गायी चालत असताना काही एका डोहाचं पाणी पिऊन गतप्राण झाल्या. जशा त्या गायी पाहित्या, गायी पाहितल्याबरोबर सर्व गोपाळ थक्क झाले. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी कन्हैयाने बघितलंय, अरे माझा अवतारच याच्यासाठी आहे, गायी ब्राह्मणाचं रक्षण करण्यासाठी मी आलेलो आहे. आणि माझ्याच कार्यकालामध्ये म्हणजे माझ्या समोरच जर या ठिकाणी गायीच गतप्राण होत असतील तर माझ्या अवताराला काही किंमत आहे. त्याचं कारण शोधलं, काय कशामुळे या ठिकाणी गायी गतप्राण झाल्या. त्याचं कारण होतं एकच, की कालिया डोहाचं पाणी हे कालियाच्या विषामुळे त्या ठिकाणी विषारी झालं होतं. ते विषारी पाणी पिऊन त्या गायी गतप्राण झाल्या होत्या. म्हणून त्या ठिकाणी काय करावं, या कालियाला बाहेर काढलं पाहिजे. मग कालियाला बाहेर काढण्यासाठी मग त्या ठिकाणी कालिया डोहामध्ये घुसावं लागेल. कालिया डोहामध्ये शिरायचं तर मग काय करावं लागेल, त्या ठिकाणी कुठली ना कुठली लीला करावी लागेल. त्या ठिकाणी भगवंताने कालिया मर्दन लीला केली आहे. कशी लीला केली, त्या ठिकाणी पेंद्या बाकड्या सुदामा मधुमंगल सर्व गोपाळांना घेतलंय आणि त्यांना सांगितलं आपल्याला खेळ खेळायचा, नवीन खेळ खेळायचा आहे. आतापर्यंत तुम्ही बऱ्याच खेळ खेळले, विटी दांडो चिंडू लगोरी नाना बरे खेळ खेळले. आता आणखी तुम्हाला एक वेगळा फळ सांगायचा आहे, चेंडू फळीचा खेळ खेळायचा म्हणे. आता त्याला क्रिकेट म्हणतात, पण याचे आद्यजनक जर कोण असतील तर भगवान श्रीकृष्ण. चला म्हणे चेंडू फळीचा खेळ खेळायचा आहे. सर्व गोपाळ जमले आहेत. पेंद्याने चेंडू घेतला, चेंडू मात्र पेंद्याचा होता. भगवान कन्हैया बॅट घेऊन आपल्या फळी घेऊन हातामध्ये जसा पहिला चेंडू मारला थेट कळंबाच्या झाडावर. कळंबाचं झाड हे अगदी त्या डोहावरती असं पोहडलेलं होतं. पेंद्या म्हटला, काना बघ हा कालिया डोह आहे, हे विषारी पाणी सगळं, आणि माझा चेंडू मला हवाय, माझा चेंडू मला हवाय, मला चेंडू हवाय. रडू लागला. त्यावेळेस कन्हैयाने कुठलाही विचार न करता सांगितलं, ठीक आहे चिंता करू नकोस, मी चाललो म्हणे. कुठलाही विचार न करता काना त्या ठिकाणी गेली आणि त्या कळंबाच्या झाडावर चढले. चढल्याबरोबर त्या ठिकाणी उंच फांदीवरती चेंडू लटकलेला होता. कानाने जसं फांदी हलवली तसा चेंडू थेट त्या पाण्यामध्ये पडला. पाण्यामध्ये पडल्याबरोबर त्या ठिकाणी कन्हैयाने त्या चेंडू बरोबर उडी मारली. जशी उडी मारली तशी त्या ठिकाणी हाहाकार सुरू झाला. सर्व गोपाळ रडू लागले. काय करावं काही कळत नाही. त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी
त्या कालिया डोहाचं पाणी विषारी झालेलं पाणी, त्या पाण्यामध्ये कन्हैया उडी मारली, सर्व गोपाळ त्या ठिकाणी रडू लागले, गायी हुंबारडा पडू लागल्या. आता कान्हा परत येत नाही, कान्हा गेला म्हणून त्या ठिकाणी सर्व गोपाळ रडतायत. एक गोपाळ त्या ठिकाणी धावत धावत यशोदामय्याकडे गेलाय आणि यशोदामयीला सांगतोय, यशोदामय्या कान्हा बुडाला, यशोदे ग बाळ तुझा ग, यमुना डोही बुडाला. बघा त्यावेळेची परिस्थिती अगदी अशी होती, चारा असता गायी चरेना. चारा होता पण गायी चरत नव्हत्या, चरणं सोडून दिलं गायींनी. गायींना पण एवढं कळत आहे. एवढंच नाही तुम्हाला सांगू, जनावरांना जेवढं ज्ञान आहे तेवढं माणसांना पण सध्याच्या काळाला नाहीये. घरातला जर मालक मेला तर त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी पहिलं पण वैरण खात नाही. ते जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आहे. जनावरांना काही गोष्टी कळतात. अगदी अशीच अवस्था या ठिकाणी. चारा समोर आहे, हिरवा गदगद चारा आहे. जसे कानाने उडी मारली आतमध्ये, तसं त्या ठिकाणी कोणतीही एकही गायीने त्या चाऱ्याला हात लावला नाही, तोंड लावलं नाही. चारा असता गाई चरेना, हुर हुर भगती वासराला जसं बघते तसं त्या ठिकाणी कानाला पाहत होते. एवढ्यामध्ये त्या ठिकाणी यशोदा धावत धावत आली. पाहते तर काय, डोहाजवळ गोपाळ रडतायत, गायी त्या ठिकाणी हंबरडा फोडतायत. त्यावेळेस त्या ठिकाणी म्हणते, अरे माझा काना कुठे आहे, माझा काना कुठे आहे? त्यावेळेस सांगतायत, काना डोही बुडाला. यशोदे तुझा काना डोहामध्ये बुडला. पेंद्या सांग ना, पेंद्या सांग ना, अरे काय करत होता नेमकं? पाण्यात जाण्याचं कारण काय त्याचं? विषारी पाणी सगळं आहे. त्यावेळेस मात्र यशोदा म्हणते, पेंद्या सांगणा हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, सांगणा पाण्यात गेला कसा, सांगणा पाण्यात गेला कसा, सांगणा पाण्यात गेला कसा. सांग पेंद्या हरीचा चेंडू, सांग पेंद्या हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, कसा सांगना पाण्यात गेला कसा, पाण्यात गेला कसा, सांगना पाण्यात गेला कसा. हरीचा चेंडू, हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, पाण्यात गेला कसा, पाण्यात गेला कसा, पाण्यात गेला कसा, पाण्यात गेला कसा. गाई वासरे हंबरती रे, वेडी झाली ती वनचरे. गोपाळ सगळे दुःखी झाले, उपवनी खेळ कसा, आय उपवनी खेळ कसा. सांगणा पाण्यात गेला कसा, सांगणा पाण्यात गेला कसा. पेंद्या सांग ना, पाण्यात चेंडू गेला कसा. यशोदाबाई रडते, सोडा मला, सोडा मला, मला राहायचं नाही म्हणे, मला मरायचंय, माझ्या कानाबरोबर जायचंय. त्या ठिकाणी बलराम दादा पकडतायत यशोदामय्याला. मैया थांब, घाई करू नकोस, पकडतायत. यशोदामय्या घाई करते, सोड मला, सोड मला. अरे बलराम सोड मला, सोड मला. जसं बलराम दादानं सोडून दिलं, आता का उडी मारते का यशोदामय्या? नाही, त्या डोहाच्या अगदी काठावर जाऊन बसली, डोक्याला हात लावून माझा काना, माझा काना, माझा काना म्हणून रडते, आकांत करते. काय करावं कळत नाही अगदी अशा अवस्थेमध्ये. इकडे भगवान परमात्मा त्या डोहामध्ये आतमध्ये गेले. पाहतात तर काय, त्या कालिया निद्रित अवस्थेमध्ये होता. त्या कालियाच्या पत्न्या पाहतायत भगवंताला. भगवंताचं स्वरूप पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी एवढं गोंडस बाळ कुणाचं असेल, इतकं अगदी गोड दिसतंय, कुणाचं आहे? ज्या वेळेस त्या कालियाच्या पत्न्यांनी पाहितलंय का नाही याला, त्यावेळेस अगदी त्यांचं मातृत्व जागं झालंय. अरे या सुंदर बाळाने इथून लवकर निघून जावं. जर आपले पती उठले, हा कालिया जर उठला तर याला जिवंत ठेवणार नाही म्हणे.
त्यावेळेस मात्र हात जोडून विनंती करतायत. पण त्या ठिकाणी कन्हैया म्हणतात, अरे त्या कालियाला तर मारण्यासाठी आलोय, एवढं कोमल बाळन काय आव्हान तर देतं म्हणे, मोठं आव्हान देत आहे. त्यावेळेस त्या ठिकाणी कालियाच्या शेपटीवर कन्हैयाने पाय दिला. पाय दिल्याबरोबर त्या ठिकाणी कालिया जागा झाला. जागा झाल्याबरोबर त्या ठिकाणी कन्हैयाने मुखावरती मुष्टी प्रहार केला, दात काढले त्याचे. एवढंच नव्हे, त्याचं मर्दन केलं, त्याचा मान मर्दन केलं. या ठिकाणी मर्दन केलं म्हणजे काय केलं, त्याची मान मर्दन केली. त्यावेळेस त्याने स्वरूप कळालंय भगवंताचं. भगवान परमात्मा म्हणतायत, ए कालिया बघ म्हणे, हा डोह सोडून निघून जा. या ठिकाणी तुझ्या राहण्यामुळे या ठिकाणचं पाणी विषारी झालंय, त्यामुळे गायी गतप्राण होत आहेत. काय करावं त्या ठिकाणी? ठीक आहे, पण प्रभू तुमच्याच वाहनामुळे मी या ठिकाणी दडून बसलो म्हणे. तुमचं वाहन कोण? गरुड. तुमच्या गरुडाच्याच भीतीने मी या डोहामध्ये दडून बसलोय, अन्यथा मी वनामध्ये फिरलो असतो. चिंता करू नकोस, माझ्या पायाचे ठसे तुझ्या फणावरती राहतील ना, त्यावेळेस मात्र माझा गरुड तुला काही करू शकणार नाही. मग काय करावं लागेल? तू मला तुझ्या फणावर मला घे. तुझ्या फणावरती मी पाय ठेवेल. त्याने काय होईल? त्याचा परिणाम एकच होईल. काय होईल? तर तुला गरुडापासून भीती राहणार नाही. त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी त्या कालियाच्या फणावरती भगवान कन्हैया विराजमान झाले आणि विराजमान होऊन त्या ठिकाणी तांडव नृत्य करत आहेत. तांडव नृत्य कसं आहे? तांडव नृत्य करतात, अगदी छान. कसं नृत्य करतायत त्या नृत्याचा आपणही आनंद घेऊयात. तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी, तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी, तांडव मुंडन पर नाचत गिरिधारी, तांडव नाचत गिरिधारी. पम 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 पटगत पम 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 पडत करत दिम 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 विनती करत नागवधूधारी, तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी, तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी, नाचत गिरिधारी, तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी. नारद मम 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 महादेव बम बम बलिहारी, तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी, तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी, तांडव नाचत गिरिधारी, तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी. अगदी आनंदामध्ये त्या ठिकाणी कन्हैया नृत्य करतायत, तांडव नृत्य करतायत. विविध विद्याधर गंगन देव सकल गंगन मुनिगंधर नाचत हे तारी, तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी, तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी, मुंडन पर नाचत गिरिधारी, तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी. भगवान परमात्मा त्या ठिकाणी नृत्य करतायत. नृत्य करत असताना वर आले काना. जसे त्या ठिकाणी काना सर्व गोपाळाने पाहिजे अगदी मन भरून आलंय सर्वांचं. अगदी रडणारे गोपाळ अगदी आनंदाने त्या ठिकाणी उड्या मारू लागले. गाई वासरं त्या ठिकाणी नाचू लागले, उड्या मारतायत. काना आला, काना आला, काना काना. सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. काना नाचू लागले, नृत्य करतायत. तांडव नृत्य. जटाटवी गलज्वल प्रवाह पावी तस्तले ग्रेव लंबी लंबितां भजंग तुंग बालिका. टमट्टमट्टमट्टमन्निनादमट्टमरवयं चकार चंड तांडवंतनो पुनः शिव शिव. तांडव नृत्य करतायत. अगदी आनंद विभोरून त्या ठिकाणी सर्वांना आनंद झालाय. काना आले, सर्वांना आनंद आहे. नागपत्न्यांकडून त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं स्तवन झालंय. हा त्या ठिकाणून निघून गेला.
या ठिकाणचा काय इतिहास आहे? एकदा गरुडाने माशाला मारलं होतं. तो माशाचा राजा सोमवारी नावाच्या ऋषीजवळ गेला होता. माशाचा राजा आणि सोमवारी ऋषींनी या डोहाला शाप दिला की या ठिकाणी गरुडाला परवानगी नाही या डोहामध्ये. तेव्हापासून या ठिकाणी गरुड या डोहामध्ये येत नव्हता. म्हणून या डोहामध्ये हा कालिया दडून बसला होता. मग आता काय करावं? त्या ठिकाणी त्या विषाने आज जवळपासचं गवतही त्या ठिकाणी विषारी झालं होतं. त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने वणवा पेटवला. 12 कोस वणवा त्या ठिकाणी पेटलेला आहे. कृष्ण कृष्ण महाभाग हे रामामीत विक्रमा एष घोरतमा वन्नीस तावका नग्रहसदेहिना. अग्नी पेटलाय, 12 कोस अग्नी, 12 कोस अग्नी. सर्वांना सांगितलं डोळे मिटून घ्या. एवढा अग्नी पेटलेला आहे तर काय करायचं? सर्व अग्नी भगवान परमात्म्याने प्राशन करून घेतला. का त्या ठिकाणी अग्नी पेटवला कानाने? का त्या ठिकाणी कालियाच्या विषामुळे सर्व गवत त्या ठिकाणी विषारी झालं होतं, पाणी विषारी झालं होतं. त्यासाठी वणव्याने सर्व काय त्या ठिकाणी गवत जाळून टाकलं कानाने. पुन्हा त्या ठिकाणी गायी चारताना पुढे त्या ठिकाणी प्रलंबसूर आलाय. गवळ्याच्या रूपाने तो हा प्रलंबासूर आला होता. त्याचाही भगवान परमात्म्याने उद्धार केला. दुष्ट दुराचारी गोपिकांचा वेशधारी असा तो होता. आता त्या ठिकाणी ऋतूंचं वर्णन केलंय. वर्षा ऋतू, शरद ऋतू, हेमंत ऋतू, वसंत ऋतू, ग्रीष्म ऋतू अशा ऋतूंचं वर्णन केलंय. तर जसं जसं त्या ठिकाणी ऋतू बदलत असतात तसं तसं या वृंदावनाचं सौंदर्य बदलतंय. वृंदावन त्या ठिकाणी शोभायमान दिसतंय. असं ते वृंदावन अगदी त्या ठिकाणी मनरमणीय त्या ठिकाणी वृंदावन दिसतंय. जसा ऋतू बदलावा त्या ठिकाणी त्या वृंदावनने आपलं स्वरूप बदलावं. अगदी अशा आनंदामध्ये त्या ठिकाणी सर्व गोपाळने त्या ऋतूंच्या समवेत त्या ठिकाणी आनंद घ्यावा. त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने विणू वाजवावा. विणू गीत त्या ठिकाणी गायलेलं आहे. बरहा पीडम नटबर बपो कर्णयो कर्णिकारम बिभ्रदवास गणकपिशम वैजयंतीमचे माळा. सुंदर त्या ठिकाणी वेणुगीत गायले. वेणुगीत गायल्याच्या नंतर त्या ठिकाणी पूर्ण त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं वर्णन करून सांगितले. भगवान परमात्मा कशी दिसत आहेत? मोर मुकुटधारी भगवान परमात्मा आहेत. पितांबरधारी आहेत. वैजयंती माळ त्यांच्या गळ्यामध्ये आहे. बासुरीचे त्या ठिकाणी सूर छेडत आहेत. सर्वांची मन त्या ठिकाणी आकर्षित भगवान परमात्मा करून घेत आहेत. अगदी त्या ठिकाणी मन वेधून टाकणार आहेत. वृंदावनी वेणो कवणाचा मायवाजे. वृंदावनी वेणो कवणाचा मायवाजे. वृंदावने वेणो कवणाचा मायवाजे. वृंदावने वेणो कवणाचा मायवाजे. वेणुवाजे गोवर्धनो गाजे. वृषभ सरोनी मयूर विराजे. मद पाहता वासती यादवराजे. मद पाहता वासती यादवराजे. वृंदावनी वेणो कवनाचा मायवाजे. वृंदावनी वेणो कवनाचा मायवाजे. वृंदावनी वेणो कवनाचा मायवाजे. वेणू वाजवतात कन्हैया. गोपिकांचं मन वेधून घेत आहेत. सर्व गोप गोपाळ त्या ठिकाणी बेभान होऊन त्या ठिकाणी वेणूचे सूर छेडत आहेत. अगदी अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी नाना प्रकारचे त्या ठिकाणी लीला भगवान परमात्मा करत आहेत. भगवंताचे स्वरूपाचं वेद त्या गोपिकांना लागलेलं आहे. पाहिली आवेद लावी बैसी जीवे जोडूनी. गोपिका त्या ठिकाणी ज्यावेळेस
गाई दूध विकण्यासाठी जायच्या त्यावेळेस मात्र बेभान होऊन त्या ठिकाणी भगवान कन्हैयाला स्वरूप त्या ठिकाणी जाणून त्या ठिकाणी म्हणायच्या, दुडीवर दुडी गवळणी साथ निघाली, गवळणी गोरस म्हणू विसरली, गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या. बघा दही दूध घेता विकत असताना त्या ठिकाणी म्हणायच्या, गोविंद घ्या दामोदर घ्या. तव तव हा सती मथुरेच्या गेका नाही कानत ठाई. त्या ठिकाणी त्यांचं जागेवर भांड नव्हतं. अगदी अशा अवस्थेमध्ये वेड्या झाल्या त्या गोपिका. मुरली नव्हे केवळ बाण, तिने हरिला माझा प्राण. अशी अगदी अवस्था झालेली गोपिकांची. पुन्हा त्या ठिकाणी बरं एवढी ही मुरली गोड वाजते, या मुरलीचा इतिहास सांगा. प्रश्न केला परीक्षित राजाने. त्यावेळेस त्या मुरलीचा इतिहास सांगतायत. एकदा काना रडत होते. गावामध्ये बासरी विकण्यासाठी बासरी विकणारा होता. सर्व गोपाळ त्या ठिकाणी बासऱ्या वाजवतायत. बासऱ्या घेत असताना त्या ठिकाणी काना रडतायत. बाबा मला बासरी हवी, बासरी हवी, पण मनानं वाजणारी हवी. रडतायत, आकांत करतायत. त्या ठिकाणी बासरी एकही पसंत कानाला आली नाही. त्यावेळेस मात्र काही ब्राह्मणांनी सांगितलं, जा म्हणे तुमच्या घराच्या पाठीमागे बांबूचं बेट आहे, त्याच्यामध्ये एक बांबू सरळ गेलेला आहे, त्याची सुंदर अशी बासरी बनवा. ती बासरी म्हणजे त्या ठिकाणी कन्हैयाला पाहण्यासाठी ज्यावेळेस भगवान शंकर आले होते ना, त्यावेळेस त्या ठिकाणी भगवान शंकर परत गेले आणि त्या बेटामध्येच राहिले होते स्थिर होऊन. ती जी भोकारी होती पिळूच्या जी बासरी बनणार आहे, अगदी ती प्रत्यक्ष भगवान शंकर आहे. त्या ठिकाणी जशी बासरी बनवली तशी ओठावर ठेवल्याबरोबर त्या ठिकाणी आपोआप वाजायला लागली होती. अगदी अशी स्वरूपाने त्या ठिकाणी लीला वर्णन करून सांगितली. त्या ठिकाणी नाना प्रकारच्या भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी लीला केल्या. पुढे त्या ठिकाणी हेमंत ऋतू आला होता. भगवान परमात्मा आम्हाला पतिरूपाने प्राप्त व्हावा म्हणून त्या ठिकाणी गोपिकांनी कात्यायनी मातेचं व्रत केलं होतं. हेमंते प्रथमे मासी नंद गोप व्रजौकसहा. हेमंत ऋतूमध्ये त्या ठिकाणी गोपिकांनी कात्यायनी मातेचं व्रत केलं होतं. कात्यायनी महामाये महायोगिन्य देशृतिया. भगवान परमात्मा त्या ठिकाणी पतिरूपाने आम्हाला प्राप्त व्हावं म्हणून त्या ठिकाणी कात्यायनी मातेची सकाळी सकाळी उठावं, यमुनेमयाच्या तटकावरती जावं. त्या यमुनेमयाच्या तटकावर जाऊन सुंदर असं स्नान करावं. सुंदर स्नान करून त्या ठिकाणी त्या वाळवंटामध्ये ती मूर्ती तयारी करावी आणि त्याची पूजा करावी असा त्यांचा नियम होता. परंतु त्यांचा नियम चुकत होता. त्यांचा नियम असा चुकत होता की त्या विवस्त्र होऊन स्नान करत होत्या. पहाटे पहाटे ब्रह्ममुहूर्तावर 4च्या सुमारास जायच्या, काळोखाळा अंधारामध्ये स्नान करायच्या, पण विवस्त्र स्नान करायच्या. विवस्त्र स्नान केल्याने आपण केलेलं पुण्य याचा क्षय होतो, म्हणून विवस्त्र होऊन कधी स्नान करायचं नाही. त्या ठिकाणी वरुण देवतेचा अपमान होतो, त्या ठिकाणी जलदेवतेचा अपमान होतो. त्यामुळे आपण केलेलं पुण्य कर्म त्या ठिकाणी लयाला जातं, त्याचं फल आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून त्या ठिकाणी विवस्त्र होऊन स्नान करू नये. बरं, त्या व्रत करतायत, नियमाने करतायत, पण त्याचं फळ त्यांना प्राप्त होत नव्हतं. म्हणून त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने लीला केली. एक लीला केली. भगवान परमात्मे जसे त्या गोपिकांनी निघाले सकाळी सकाळी, त्याच वेळेस त्या ठिकाणी सर्वजण त्या ठिकाणी कानाही त्या ठिकाणी निघालेला आहे. काळोखाळ अंधारामध्ये त्या ठिकाणी सर्व गोपिकांनी वस्त्र काढून ठेवलेत. जसे वस्त्र गोपिकांनी काढून ठेवले तसे कानाने सगळ्यांची वस्त्र घेतली आणि कळंबाच्या झाडावर जाऊन बसले. जसे कळंबाच्या झाडावर जाऊन बसले त्या ठिकाणी गोपिका पाहतात तर काय वस्त्र दिसत नाहीत. अरे वस्त्र कुठे गेले, वस्त्र कुठे गेले. त्यावेळेस मात्र इकडे तिकडे पाहतायत, कुठे वस्त्र दिसत नाहीत. काय करावं, कोणी नेले असतील, घारीने ते नेले नसतील त्या सकाळी सकाळी. पाहतात तर काय, त्या कळंबाच्या झाडावरती कन्हैया पाय हलवत आहेत, ते वस्त्र दिसत आहेत सर्वांची. आणि कन्हैयाला त्या ठिकाणी विनंती करतात, ए काना, अरे आमचे वस्त्र दे, आमचे वस्त्र दे. आमच्या अंगावरती वस्त्र नाहीत, वस्त्र दे. आम्ही पाण्याच्या बाहेर येणार कशा, वस्त्र दे. त्यावेळेस विनंती करतात, हात जोडून विनंती करतायत. कशी विनंती करतात आपण पाहूयात. ऐक मुकुंदा विनवू कितींदा, ऐक मुकुंदा विनवू कितींदा. थंडगार पाणी असे वाजते थंडी, वस्त्र दे रे गोविंदा. थंडगार पाणी असे वाजते थंडी, वस्त्र दे रे गोविंदा. थंडगार असे पाणी, वस्त्र दे रे गोविंदा. थंडगार असे पाणी, वस्त्र दे
मुकुंदा विनमुखी तिंदा ऐक मुकुंदा विनमुखी तिंदा थंडगार पाणी असे वाजते थंडी वस्त्र दे रे गोविंदा थंडगार पाणी असे वाजते थंडी वस्त्र दे रे गोविंदा थंडगार हसते पाणी वस्त्र दे रे मुकुंदा थंडगार हसते वस्त्र दे रे मुकुंदा गर्दी दुपार दिवस आला गर्दी दुपार दिवस आला भानुदास गेला असे डोंगराचे आड वस्त्र दे रे गोविंदा वस्त्र दे रे गोविंदा वस्त्र दे रे गोविंदा वस्त्र दे रे मुकुंदा घरी माझे तानिले करू कोण बांधील काय वासरू फूल बांधील गाय वासरू फूल बांधील गाय वासरू घरी माझे तानिले करू कोण बांधील काय वासरू घरी माझे तानीले करू फूल बांधील माझे गाय वासरू घरी माझे सासू सासरे करतील सासर वास वस्त्र दे रे गोविंदा दे रे गोविंदा वस्त्र दे रे गोविंदा वस्त्र दे रे गोविंदा एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने विनविती गवळणी दोन्ही हाताने विनविती गवळणी दोन्ही हाताने घरी माझे पती मला करतील सासर वास वस्त्र दे रे गोविंदा जय हो वस्त्र दे रे गोविंदा वस्त्र दे रे गोविंदा जय हो सर्व गोपिका त्या ठिकाणी विनंती करताय देवा आमचे वस्त्र दे आमचे वस्त्र दे आमचे वस्त्र दे देव म्हणताय तुमचं व्रत चुकत होतं देवाने जाण करून दिली पण काना वस्त्र देत नाही गोपिकांनी विचार केला अरे याच्यासाठी तर आपण या ठिकाणी हलवले वाटतो धक्के लावणार का कुठं ऐका सर्व गोपिका त्या ठिकाणी विचार करतात अरे आपण कोणासाठी करतोय तो भगवान परमात्मा पती रूपाने आपल्याला प्राप्त होण्यासाठी अरे त्याच्या पतीसमोर काय लाज आहे आपल्याला निघून गेल्या जायचं ठरलं आता तसंच त्यावेळेस मात्र सर्व गोपिकांना सांगितलं तुम्हाला शरद पौर्णिमेच्या रात्री तुम्हाला मी पती रूपाने प्राप्त होईल आणि आनंद देईल असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी सर्व गोपिकांना वस्त्र दिलेली आहेत त्यांचं त्या ठिकाणी पूर्णपणे व्रत पूर्ण झालेलं आहे एक दिवस ब्रह्मण कन्हैया अरण्यामध्ये गेली असताना सर्व गोपाळ सोबत आहेत आणि तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी काही गोपाळांना ब्राह्मण पत्न्यांकडे पाठवले जा आणि त्यांच्याकडनं भोजन घेऊन या ते गोपाळ गेले आणि ब्राह्मण यज्ञ करत होते त्या यज्ञ मंडपामध्ये जाऊन त्या ठिकाणी सांगतात की अरे कृष्ण आलाय काना आलाय आणि त्याला भोजन करायचंय त्या ब्राह्मणाने हाकलून दिलं गोपाळांना जसं हाकलून दिलं त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी कन्हैयाला येऊन सांगतात अरे तुम्हाला ब्राह्मणाकडे जायला कोणी सांगितलं अरे जा ब्राह्मण पत्न्यांकडे जायला सांगितलं आता नंतर ब्राह्मण पत्न्यांकडे आले आहेत सुंदर पद्धतीने त्यांनी पंचपक्वान्नाचा भोग बनवलाय भगवंतासाठी खाण्यासाठी एवढ्यामध्ये त्या ठिकाणी एका ब्राह्मणाला चाहूल लागलीच आपली बायको त्या ठिकाणी कन्हैयाला घेऊन जाते काय की स्वयंपाक तो आलाय एवढी सामग्री कशासाठी चालवली म्हटलं नाही जायचं तिला बांधून टाकलं जाऊ दिलं नाही सर्व गोपिका इतर मात्र सर्व ब्राह्मण पत्न्या कन्हैयाला भोग देण्यासाठी निघालेल्या
सुंदर त्या ठिकाणी स्वयंपाक बनवून निघालेले आहेत. ही मात्र त्या ठिकाणी बांधल्यामुळे तिला जाता नाही आलं. पण त्या ठिकाणी तिने विचार केला, या पतीची माझ्या शरीरावरती सत्ता आहे, पण त्या पतीची माझ्या या आत्म्यावरती सत्ता आहे. आत्मस्वरूपाने ती निघून गेली, भगवान परमात्म्याच्या चरणी रथ झाली. आता ही मात्र ज्या भोग देण्यासाठी गेल्या होत्या तरी नंतर परत आल्या. याची पत्रिक गेली तर गेलीच, परत नाही आली. हा मात्र शोक करू लागला, रडू लागला, आकांत करू लागला. त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी पुढे त्या ठिकाणी गोवर्धन लीलेचं वर्णन करून सांगतात. या ठिकाणी गोवर्धन लीला सांगतायत. एक दिवस त्या ठिकाणी वृंदावनाची सजावट करत असताना नंद बाबा आहेत. नंद बाबांना विचारतायत, बाबा एवढी सजावट कशासाठी करतायत, कोणासाठी करतायत? त्यावेळेस नंद बाबा सांगतायत, बघ म्हणे ही सजावट आहे इंद्रला प्रसन्न करण्यासाठी. इंद्रला या ठिकाणी आपण भोग देतो, इंद्राची सेवा करतो, इंद्राची पूजा करतो, म्हणून तो इंद्र आपल्यावरती पुष्पवृष्टी करतो किंवा वृष्टी करतो, पाण्याची वृष्टी करतो. त्याच्यामुळे आपल्या गायींना चरण्यासाठी चारा राहतो. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं, हा इंद्र कुठं आपल्याला चारा देतो का? म्हणे इंद्र कुठं पाऊस पाडतो काय? चारा देणारा तर गोवर्धन आहे. मग ते खरं तर आपण गोवर्धनाची पूजा केली पाहिजे. गोवर्धनावरती आपल्या गायी चारतात ना, मग त्या इंद्राची पूजा करण्याची काय गरज आहे? नाही, या वर्षी मात्र इंद्राची पूजा करायची नाही, या वर्षी पूजा करायची गोवर्धनाची. ठरल्याप्रमाणे आता त्या ठिकाणी गोवर्धनाची पूजा करायची. पर्जन्यो भगवान इंद्रो मेघास्तस्य आत्ममृतर्य. त्या ठिकाणी हा इंद्र प्रत्यक्ष त्या ठिकाणी वर्षा करतो म्हणून त्याची पूजा चालली होती. पण त्या ठिकाणी गायी कुठं चरतात? गोवर्धनावर गोवर्धनाची पूजा ठरली आहे. सुंदर काय लागतं मग आता काना सांग गायीला? त्या गोवर्धनाला पूजा करण्यासाठी काय लागतं? सुंदर प्रकारे भोग बनवा म्हणे. त्या गोवर्धन महाराजांना भोग लागतात. सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी भोजन बनवलंय आणि त्या ठिकाणी पूजन करण्यासाठी निघाले. त्या ठिकाणी पूजन करण्यासाठी निघाले. पूजन केलंय गोवर्धनाचं. गोवर्धन महाराजांनी पोटभर भोजन केलंय. अगदी त्या ठिकाणी प्रसन्न झालेत. इकडे मात्र या इंद्राला राग आला. अरे दरवर्षी नित्य नियमाप्रमाणे माझं पूजन केलं जातं, हे गोपाळ माझं पूजन करतात, मी त्यांच्या अंगावरती वर्षा करतो, त्यांना त्या ठिकाणी काय होतं? चारा वगैरे मिळतो. या वर्षी मात्र त्या ठिकाणी अशी वर्षा करायची, एकही गोपाळ जिवंत राहिला नाही पाहिजे, एक गायीही जिवंत राहिली नाही पाहिजे, असं त्या ठिकाणी त्याला कोप झाला. त्या ठिकाणी सर्व काळे काळे मेघ त्यांनी बोलवले. जा म्हणे त्या वृंदावनामध्ये अशी वर्षा करा की त्या ठिकाणी कोणी जिवंत राहता कामा नये. आता त्या ठिकाणी कन्हैयाला कळालं की आता 7 दिवस या ठिकाणी धो पाऊस पडणार आहे. धो पाऊस पडणार आहे. काय करावं काही कळत नाही. अगदी अशा अवस्थेमध्ये सर्व गोपाळांना सांगितलंय, नंद बाबांना सांगितले, बाबा एवढे काळेचे ढग येत आहेत ना, आता मोठा पाऊस होणार आहे आणि याच्यापासून रक्षण करण्यासाठी आपल्याला गोवर्धन महाराजच रक्षण करणार आहेत. काय करावं मग? चला म्हणे आता सर्व गायी गोपाळा घेऊन चला, जेवढी सामग्री आपली सोबत घेऊन चला. काय करायचं? त्या गोवर्धनाच्या खाली जायचंय. गोवर्धन एवढा कसा उचलतो म्हणे. चला सर्व गोपाळांना घेतलंय. गोवर्धनाला कन्हैयाने फक्त असं हात लावलाय. हात लावल्याबरोबर गोवर्धन महाराज वर गेले. वर गेल्याबरोबर कन्हैयाने करंगळी लावली. सर्व गोपाळांना सांगितलं काट्या लावा. काट्या लावल्या. जशा काट्या लावल्या महाराज तशा त्या ठिकाणी धो पाऊस सुरू झाला. नद्या नाल्या एक झाल्या. एवढा काळोखाळ सारखा पाऊस पडतोय. अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी सात दिवस 7 रात्र त्या ठिकाणी धो पाऊस पडतोय. इंद्राला अभिमान झाला होता ना, अरे माझी पूजा सोडून या ठिकाणी हे गोपाळ गोवर्धनाची पूजा करतायत. एवढा पाऊस पडला. मग त्यावेळेस मात्र नंतर 7 दिवसानंतर इंद्र पाहण्यासाठी आला. किती त्या ठिकाणी नुकसान झालंय. एक तरी जिवंत आहे का पाहण्यासाठी? तर पाहतात तर काय वृंदावनामध्ये पाऊसच नाही. धूळ उडत असताना दिसते. अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी पाहतायत. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी राजाने प्रश्न केला म्हणे, महाराज त्या ठिकाणी एवढे मेघ आले होते, 7 दिवस 7 रात्र पाऊस पडला, मग त्या ठिकाणी वृंदावनावरती काही काडी पण ओली का बरं झाली नाही? त्याचं कारण सांगितलंय. राम अवतारामध्ये दुर्वासा त्या ठिकाणी भोजनासाठी आले होते. भोजनासाठी आले, जेवण केलं. जेवण झाल्याबरोबर त्या ठिकाणी पाणी मात्र नव्हतं. सीतामाईने सांगितलं पाणी जवळ नाही. आता भगवान परमात्म्याने सांगितलं पाणी जवळ नाही, एक काम करा
तुम्हाला पाणी प्यायचंय ना तर या अवतारात नाही, पुढच्या अवतारात तुम्हाला पाणी पाजतो. जे इंद्र जेवढा पाऊस पाडेल ना तेवढं तुम्ही प्राशन करायचंय. तेवढं पाणी त्यांनी प्राशन केलं. अशा पद्धतीने त्या ठिकाणी गोवर्धनजीला वर्णन करून सांगितले. मग मात्र त्या ठिकाणी इंद्रला कळालं की हे कोण आहे. अगोदर ब्रह्मदेवाला कळालं नाही. काल्याच्या प्रसंगामध्ये ब्रह्मदेवाला कळालं नाही. भगवान श्रीकृष्ण हा गोपाळ गवळ्याचा पोर म्हणून समजलं त्याने. हा आता इंद्र पाहितलाय. या इंद्रालाही कळालं नाही भगवान परमात्मा कोण आहे. या गोवर्धन लीलेमध्ये याचंही मानमर्दन केलं, मानहरण केलंय भगवान कन्हैयाने. इंद्राचा अभिमान त्या ठिकाणी गळून पडला. इंद्राची पत्नी आहे सुभरी. त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी या सुभरीने भगवान श्रीकृष्णाचा दुधाने अभिषेक केला आणि अभिषेक करून त्या भगवंताला नाव दिले गोविंद. गोविंद भगवान की जय. त्यावेळेस गोविंद रूप प्राप्त झालंय. गोविंद नाव त्या ठिकाणी भगवंताला प्राप्त झालंय. मग त्या ठिकाणी अशा पद्धतीने भगवंताने अनेक लीला केल्या. या गोवर्धनाची ज्या ठिकाणी जो कोणी त्या ठिकाणी नित्यनेमाने प्रदक्षिणा करेल त्या ठिकाणी अनंत जन्माचं त्या ठिकाणी पुण्य उदयाला येतं. एवढंच नव्हे, एवढं पुण्य की जेवढं तुमचं पाप जीवनामध्ये केलं नाही तेवढंही तुमचं त्या ठिकाणी पाप नाहीसं होतं. असा वर त्या ठिकाणी या गोवर्धनाला दिला. त्या ठिकाणी गोवर्धनाचं या ठिकाणी गोड भजन केले, त्याचाही आपण आनंद घेऊ. मैं तो गोवर्धन को जाऊ गिरबिन नामाने मेरो मनवा. मैं तो गोवर्धन को जाऊ गिरबिन नामाने मेरो मनवा. गोवर्धन को जाऊंगी नामाने मेरो मनवा. मैं तो गोवर्धन को जाऊंगी नामाने मेरो मनवा. 7 कोस की है परिक्रमा. मैं तो मानसी कंकणहारी. मानस कंक हरोगी बिन नामाने मेरो मनवा. मैं तो गोवर्धन को जाऊं बिन नामाने मेरो मनवा. मैं तो गोवर्धन को जाऊंगी नामाने मेरो मनवा. गोवर्धन को नामाने. 7 रोज की करू कड़ैया. 7 रोज की करो कन्हैया. 7 रोज की कड़ी कड़ैया. मैं तो 56 भोग लगाओ बिन बिन नामाने मेरो मनवा. मैं तो 56 भोग लगाऊंगी नामाने मेरो मनवा. गोवर्धन को जाऊंगी नामाने मेरो मनवा. जय हो. या गोवर्धन महाराजांना 56 प्रकारचे भोग त्या ठिकाणी दिले जातात. गोवर्धनाची पूजा केली आहे. आणि ज्यांनी कोणी वृंदावन बघितलं नाही, जर गेला वृंदावनाला तर त्या ठिकाणी गिरिराज गोवर्धन महाराजाची प्रदक्षिणा करायला मात्र विसरू नका. गिरिराज गोवर्धन महाराज की जय. गोवर्धनाची पूजा झाली आहे. नंतर त्या ठिकाणी एक दिवस नंद बाबा एकादशीचं व्रत करत असताना त्यांचा नित्यनेम होता ब्रह्ममुहूर्तावरती उठावं, यमुनामायेचं स्नान करावं. एक दिवस बेरात्रीच त्या ठिकाणी कोंबड्याने आवाज दिलेला ऐकला. त्याच वेळेस वाटलं त्यांना की पहाट झाली. उठले, यमुनामायेमध्ये गेले, स्नान करतायत. स्नान करत असताना वरून लोकांनी त्यांना पकडलं आणि वरून लोकात नेलंय. वरून लोकांमध्ये नेल्याच्या नंतर इकडे सगळे पाहतायत तर नंदबाबा दिसत नाहीत. नंदबाबा दिसत नाहीत. कुठे गेले असतील, कुठे गेले असतील, काय करत असतील. ज्यावेळेस भगवान परमात्म्याला अंतर्ज्ञानाने पाहितलंय कुठे बाबा, तर त्यावेळेस त्या ठिकाणी वरून लोकांमध्ये दिसले. थेट कन्हैया वरून लोकांमध्ये गेले. वरून लोकांमध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी वरून देवतेने पाहितलंय. नंदबाबा हे पाहतात जसं त्या ठिकाणी कन्हैयाने प्रागट्य आले. त्या ठिकाणी आल्याबरोबर सगळे वरून देव त्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतात. नंदबाबा म्हणतात, अरे माझ्या कानाचं एवढं वजन येतं, माझा काना कोणी सामान्य दिसत नाही. अरे हे वरून पण सगळे त्याच्या पाया पडत आहेत. त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी सांगतायत, माझ्या बाबांना का बरं पकडून आणलं. अवेळी त्या ठिकाणी स्नान केल्यामुळे. पण आपण हे जर एखाद्या वेळेस पंढरपूरला गेला तर अवेळी जर त्या ठिकाणी गेलात 12-1च्या सुमारास त्या ठिकाणी स्नान करू नये. स्नान करत असताना आपण
ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करावं. जात असताना अशा अवस्थेत जा की जेणेकरून आपण ब्रह्ममुहूर्तावर तिथं पोहोचू. नाही तर कधी कधी असं होतं, वेळच नाही आपल्याला, पुढं गाडीने जायचंय, करा स्नान, करायचं नाही. त्यावेळेस वरुण देवतेचा अपमान होतो. मग काय करावं? त्यावेळेस मात्र त्या वरुण देवतेने भगवान परमात्म्याचं स्वागत केलं, नमन केलंय. क्षमा करा प्रभू, आमच्याकडून फार मोठा अपराध घडला, तुमचे पिता आम्ही इथं आणले. त्यांनीच नमन केलं. नमस्तुभ्यं भगवते ब्रह्मणे परमात्मने न यत्र श्रयते माया लोकसृष्टी विकल्पना. आम्हाला क्षमा करा. एक दिवस गोपाळाने त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला विनंती केली, देवा तो वैकुंठ नायक म्हणतो, तुझं वैकुंठ कुठे आहे, मला दाखवशील का? दाखवतो म्हणे तुम्हाला वैकुंठ. एकदा कन्हैयाने सर्व गोपाळांना सांगितलं, डोळे मिटा. डोळे मिटल्याबरोबर थेट वैकुंठामध्ये. बरं, वैकुंठामध्ये गोपाळाने बघितलंय सगळे चतुर्भुज. काय चतुर्भुज आहेत त्या ठिकाणी सगळे, चार चार हाताचे. बरं, त्या ठिकाणी कोणी खेळत नाही, काही नाही वैकुंठी. वैकुंठामध्ये हे सुख नाही जे या ठिकाणी आपल्याला उपभोगायला मिळतं. मग तेव्हा मात्र त्या ठिकाणी गोपाळने सांगितले, काना आपलं वृंदावनच चांगलंय रे, इथं आम्हाला आनंद मिळत नाही, इथं आम्हाला आनंद मिळत नाही. मग त्या ठिकाणी मग एवढी लीला झाली. त्यानंतर त्या ठिकाणी आता पौर्णिमेची, शरद पौर्णिमेची रात्र आली होती. ज्या गोपिकांना आश्वासन दिलं होतं की तुम्हाला शरद पौर्णिमेच्या रात्री मी तुम्हाला भेट देईन, ती रात्र आली होती. त्यावेळेस मात्र भगवान परमात्मा, भगवान पिता रात्री शरदोत्पल्ल मल्लिका, शरद पौर्णिमेची रात्र आली आहे. भगवान परमात्मा यमुनेच्या तटकावरती आले आहेत आणि त्या ठिकाणी सुंदर अशी बासरी छेडत आहेत, बासरी वाजवत आहेत. बासरी वाजवल्याबरोबर त्या बासरीचे स्वर फक्त ज्या गोपिका कात्यायनी मातेचं व्रत करत होते त्यांच्याच कानावरती ती बासरी जातीये, दुसऱ्या कोणाच्या कानावरती जात नाही. अगदी त्या गोपिका बेभान झालेल्या आहेत. जसे कानावरती स्वर पडले, जे काम हातामध्ये ते काम हातातलं सोडून त्या ठिकाणी बासरीच्या स्वराकडे निघाले आहेत. एक गोपी आपल्या पतीचे पाय दाबते. पाय दाबत असताना बासरीचा सोडत कानावरती पडला. आपल्या पतीचा पायच काकेमध्ये धरला, फरफडत ओढतच पती चालवला. एवढंच नाही तर एक गोपी त्या ठिकाणी नुकतंच जेवण झालं होतं. तिची सासू म्हटली, बघ म्हणे त्या बाळाला कडेवर घे आणि ती दुर्डे शिंकेवर ठेव. तिने बाळ शिंकेवर ठेवून दुर्डेच घेऊन निघाले. एक गोपी मेकअप करत होते, काय शृंगार करत होते. शृंगार करत असताना त्या ठिकाणी तिची तर अवस्था फार विचित्र झाली. आंखों में लाली, होठों में काजल, हल्दी से मलबट भरने चली. अगदी बेभान झालेल्या त्या गोपिका. एका गोपिकेने गायीचे वासरू म्हशीला सोडले, बैलाची धार कशी काढू रे. अगदी बेभान झालेल्या त्या गोपिका अगदी अशा अवस्थेमध्ये. त्या गोपिकांनी त्या ठिकाणी त्या स्वर कानावरती पडल्याबरोबर बेभान झालेल्या आहेत, सगळे हातातले काम विसरून गेलेले आहेत. हरी सावरिया म्हणता मला, आहार सावळिया कैसी वाजवली वाजवली मुरली. आहार सावळिया कैसी वाजवली वाजवली मुरली. आहार सावरिया 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 सावरिया कैसी वाजवली मुरली. हार सावरिया कैसी वाजवली मुरली. मुरली नव्हे केवळ बाण, तिने हरिला माझा प्राण.
संसार केला दाणा देईन एवणी हृदयी संचरली. सर्व गोपिका बेभान झालेल्या आहेत. सर्व गोपिका बेभान झालेल्या आहेत अगदी अशा अवस्थेमध्ये. त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी सर्व गोपिका हातातली कामं सोडून त्या ठिकाणी गेलेल्या आहेत. पण त्या ठिकाणी कन्हैया जवळ आले. कन्हैया पाहतात आणि एकमेकीला म्हणतात, अरे तुम्हाला लाजा लज्जा शर्म काही आहेत का? अरे आपल्या पती सोडून इथं आलात, तुम्हाला काही वाटतं का? हा अरे तुम्ही पतिव्रता आहात ना. पतिव्रतेचा नियम काय? पतीची या मता अनुसरून पतिव्रता असं बोलतायत. असं बोलल्याबरोबर त्या ठिकाणी त्या सर्व गोपिकांचा गोपी भाव पाहितलाय. भगवंताशी झालेल्या रथ भगवान परमात्म्याला एक रूप तिने त्या ठिकाणी आठवणाऱ्या त्या गोपिका. त्यावेळेस मात्र असा म्हणणारा भगवान परमात्मा स्वतः त्या ठिकाणी लज्जित झाला आणि त्यांच्या अंतकरणातला भक्तिभाव पाहून त्या ठिकाणी जसं त्या गोपिका सांगतील तसं तो भगवान परमात्मा करू लागला. भगवान श्रीकृष्णाने सांगावं, त्या गोपिकांनी सांगावं, नाचून दाखव. पण नाचून दाखवावं, हसून दाखव, हसून दाखवावं. त्या गोपिकांच्या मनामध्ये अहंकार झाला. अरे एवढा ब्रह्मांड नायक आम्ही बोटाच्या इशाऱ्यावरती नाचवतो, आमच्या म्हणण्याप्रमाणे ऐकतो असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी सर्वांना अहंकार झाला. त्यात फक्त एका राधिकेला अहंकार झाला नव्हता. एवढ्यामध्ये त्या ठिकाणी त्या राधिकेला घेऊन कान्हा सर्वांमधून अंतर्धान पावले. पाहतात गोपिका इकडे तिकडे, कुठे गेला कान्हा, कुठे गेला कान्हा. इकडे तिकडे पाहतायत, कुठे दिसत नाही. काय करावं? त्यावेळेस मात्र पायाचे ठसे दिसले. 2 पायाचे ठसे निघाले तारण्याच्या मार्गाने. सर्व गोपिका त्या पायाच्या ठशाठशांनी पुढे चालतायत. जात असताना त्या ठिकाणी पाहतायत तर काय, पुढे जाता जाता 4 पाय दिसतात. अरे कान्हा एकटा गेला नाही म्हणे, त्याच्याबरोबर कोणीतरी आहे सोबत. कोण आपल्यातलं नाही म्हणे, राधा नाहीये, राधा सोबत आहे. पुढे जातात तर त्या ठिकाणी रडत असणारी राधा पाहिजे. राधेच्या जवळ गेल्यात गोपिका. राधेला विचारतायत, राधे का रडते का तू? का रडतेस? बघ म्हणे, माझ्या अंतकरणामध्ये अहंकार निर्माण झाला नव्हता. कारण की देवाला अहंकार जमत नाही, देवाला गर्व जमत नाही. तिला मात्र जरी होय अभिमान, मिरू तो समान भार देवा. देवाला तो भार सहन होत नाही. मग काय करावं? राधा रडत होती. रडत असणारी राधेला विचारले, राधे रडण्याचं कारण काय? देव इथपर्यंत माझ्यासोबत होते, येथवरी होता संग, अंगे अंग लपविले. ते फक्त काय झालं म्हणे, मला कानाने उचलून आणलं, इथपर्यंत उचलून आणलं. पण माझ्याही मनामध्ये अहंकार झाला. अरे सर्व गोपिकांमध्ये मी सगळ्यात श्रेष्ठ आहे, हा मला अहंकार जडला. अहंकार जडल्याबरोबर कानाने सांगितलं, राधे खाली उतर. खाली उतर म्हटल्याबरोबर तू पुढे चाल म्हटले, मी तुझ्या पाठीमागे चालतो. पुढे चालत असताना पाठीमागे काना कधी अंतर्धान पावले काही मला कळलं नाही. इथपर्यंत माझ्यासोबत होता, इथवरी होता संग. आणि जसं मी पाठीमागे वळून पाहिलं ना, तो का म्हणे, पाहिले मागे एवढ्या वेगे अंतराला. जसं पाठीमागे वळून बघितलं तर काना दिसत नव्हते. मग त्यावेळेस काना न दिसल्यामुळे मग मी मात्र रडायला लागले. बघा त्यावेळेस मात्र सर्व गोपिका त्या ठिकाणी आवाज देतात, काने अरे
गोपीगीत गायलेले आहे. जयति ते दिको जन्मना व्रज रहित इंदिरा शाश्वत. सुंदर असं गोपीगीत गायलंय. गोपीगीत गायल्याबरोबर त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने ते गोपीगीत ऐकल्याबरोबर त्या गोपिकांजवळ गाणं आले. प्रत्येकीसाठी एक एक अवतार धारण केला. एक एक ढोल नाही, एक एक गोपाळ हाती धरून नाचती रे. अगदी त्या ठिकाणी रासलीला झाली आहे. 6 महिन्याची रात्र आहे. 6 महिन्याची रात्र केली. शरद पौर्णिमेची रात्र आहे ती. त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी कामाचं मर्दन केलंय. काम मान मर्दन. त्या कामाने अनेक जणांवरती विजय मिळवला. आता या ठिकाणी हे चॅलेंज दिलं होतं कामाला की नाही आणि भोग भोगणी ब्रह्मचारी सहजासहजी नाही राहिले नाही. या कामाला हे आव्हान दिलंय भगवंताने. कामदेवाने भगवंताला ललकारल्याबरोबर त्या ठिकाणी कन्हैयाला तेच पाहिजे. ललकारणारा भगवान परमात्मा सोडत नाही. अगदी अशा अवस्थेमध्ये त्या मदनाचं त्या ठिकाणी मानमर्दन त्या ठिकाणी कन्हैयाने केलंय. त्या गोपिका म्हणतात बघा, पती करावं तर कसा करावा. मरणारा पती करण्यात काय अर्थ आहे. मरणारा पती केल्याच्या नंतर एक दिवस विधवा व्हावं लागतं. बघा, ऐसे वर को क्या वरू जो जन्मे और मर जाए. ऐसे वर को क्या वरू जो जन्मे और मर जाए. वर वरू गोपाल को मेरा जीवन सबर जाए. वर त्याला वरावं की जो अमर आहे तो आपल्याला अमर बनवेल. तो आपल्यावरती कृपा करेल. त्यावेळेस मात्र सुंदर अशी रासलीला झाली आहे. सल्लाबाई वृंदावनी. सलाबाई वृंदावने रास क्रीडा पाहू. सलाबाई वृंदावने रास क्रीडा पाहू. नंदाचा बाळीने केला नवनाहू. नंदाचा बाळीने केला नवनाहू. नंदाचा बाळीने केला नवनाहू. सलाबाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. सलाबाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. नंदाचा बाळीने केला नवनाहू. नंदाचा बाळीने केला नवनाहू. नंदाचा बाळीने केला नवनाहू. कल्पनेची सासुईता बहुताची जातो. बहुताची सासू देहभाव ठेवते पायी. देहभाव ठेवते पायी ब्रह्मपती नाचू. सलाबाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. सलाबाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. नंदाचा बाळ अगदी आनंदाने त्या ठिकाणी रासलीला झालेली. रासलीला पाहण्यासाठी त्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान शंकर हे निघाले आहेत रास खेळण्यासाठी. एक दिन वो भोला भंडारी बनकर कर ब्रज की नारी वृंदावन आ गई. पार्वती साई म्हणते जाऊ नका, तुम्हाला त्या ठिकाणी परवाना नाही. पार्वती से कहे मैं भी चलूंगा तेरे संग में. राधा संग श्याम नाचे मैं भी नाचूंगा तेरे संग में. रास रचेगी ब्रज में भारी आम्ही दिखा. वृंदावनाच्या गोपिका हसतील, हे देवा माझ्या बरोबर येऊ नका. पार्वती माता म्हणते. पण भगवान शंकर ऐकत नाही. भगवान शंकर म्हणतात मी तर येणार म्हणे. आणि खरंच त्या ठिकाणी भगवान शंकर निघाले आहेत. साडी नेसली भगवान शंकराने. तेव्हा मात्र त्या ठिकाणी साडी नेसून भगवान परमात्मा निघाले आहेत. आणि नेसत असताना नेसलेली साडी भगवान श्रीकृष्णाने बघितली. बघितल्या बरोबर काय परीक्षा झाली, काय घटना घडली. ऐसी बजाई बंसी सुध बुध भूले भोलेनाथ रे.
देखा मोहनी सबसे, देखा मोहनी सबसे सुध बुध गई तेरे प्यार में, ऐसी बजाई बंसी सुध बुध भोले भोलेनाथ रे, ऐसी बजाई बंसी सुध बुध कोई भोलेनाथ रे, सरस्वती सगळे साडी सरस्वती सगळे सगळी साडी बदले वेगळे साडी श्यामसुंदरने बासरी वाजवली, बासरी वाजवल्या बरोबर भगवान शंकराची साडी गळून पडली, अगदी त्या ठिकाणी फजित झाली. तेव्हापासून वृंदावनामध्ये प्रत्यक्ष भगवान परमात्मा भगवान शिवशंकर गोपेश्वर नावाने स्थित आहे. गोपेश्वर भगवान की जय. गोपेश्वर भगवान त्या ठिकाणी स्थित आहेत. पुढे त्या ठिकाणी वर्षभासूर हा बैलाच्या रूपाने आला होता, त्याचाही भगवंताने उद्धार केला. नंद बाबांना एकदा अजगराने पायाला वेढा मारला होता, देवाने त्या अजगराला स्पर्श केल्याबरोबर त्याचा उद्धार झाला. हा पूर्वी कोण होता? अहम विद्याधरम कश्चित सुदर्शन इति श्रुतः. हा पूर्वजन्मामध्ये सुदर्शन नावाचा विद्याधर ब्राह्मण होता. त्याला स्वरूपाचा फार अहंकार होता. त्याला अंगिरा ऋषींचा शाप झाला, तो अजगर होऊन पडशील. उशाप मागितला, भगवान कृष्णाच्या हात स्पर्शाने तुझा उद्धार होईल. पुन्हा शंकाचूड झालाय, त्याचाही उद्धार भगवंताने केला. पुन्हा त्या ठिकाणी अरिष्टासुर आला, त्याचाही भगवंताने उद्धार केला. केशी आला, त्याचाही भगवंताने उद्धार केला. आता मात्र त्या ठिकाणी ज्या ठिकाणी केशी घाट आहे वृंदावनामध्ये, त्या ठिकाणी त्याचा उद्धार केलेला आहे. पुढे व्यामासुर आलाय. व्यामासुर हा गवळ्याच्या रूपाने आला होता, त्याचाही भगवंताने उद्धार केला. आता नारदाकडून कळालं की हा श्रीकृष्ण म्हणजेच वसुदेव देवकीचा पुत्र आहे. त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी कंसाला कळालं की अरे माझ्या शत्रूचं त्याच्या राज्यामध्ये फार प्राबल्य जास्त आहे. एवढे दैत्य पाठवले तरी ते मरून गेले, एकही जिवंत शिल्लक राहिला नाही. त्याला आपल्या राज्यामध्ये बोलवलं पाहिजे. काय करावं? कोण आहे असा जेणेकरून त्याला आपण आपल्या राज्यामध्ये आणल्या जाईल? काय करावं म्हणता म्हणता त्यांना एक नाव सुचलंय, ते म्हणजे अक्रूरजी. अक्रूरजी एक असं पात्र होतं ज्यांचं इकडे गोकुळवासियांबरोबर हे चांगल्या पद्धतीने जमत होतं, वृंदावनवासियांबरोबर. आणि भगवंताबद्दल अनंत त्याच्या मनामध्ये श्रद्धा आहे. कोणाला पाठवावं? अक्रूरजींना पाठवलंय. अक्रूरजी त्या ठिकाणी दरमजल करत निघाले. अक्रूरजी जात असताना सकाळी निघालेले दरमजल करत किती 15 ते 20 किलोमीटर अंतर आहे. पण सायंकाळ झाली त्यांना जाण्यासाठी. का तर ज्याही वेळेस त्या ठिकाणी कन्हैयाच्या पायाचे ठसे पाहावेत, भगवान परमात्म्याने ठरवलं होतं माझ्या गायींच्या पायामध्ये काही नाही ना, तर मी माझ्या पायामध्ये काही घालणार नाही. 11 वर्ष कन्हैयाने आपल्या पायामध्ये काही घातलं नाही. अनवाई पायाने कन्हैया फिरत होते. जसे पायाचे ठसे दिसावेत त्या ठिकाणी थांबवलं अक्रूरजींनी. त्या पायाच्या ठशांना पाहून त्या ठिकाणी ढसढस रडावं. माझ्या कानाने पायामध्ये पादत्राणे घातले नाही. आणि अगदी अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी सकाळी निघालेले अक्रूरजी, सायंकाळ झाली आहे, गोधोवणाचा वेळ झालाय. गोरज अवस्थेमध्ये त्या ठिकाणी गेले. गोरज वेळेमध्ये, गोरज वेळ कळली का? ही कोणती वेळ आहे? गोरज वेळ आहे. कशी? ज्या ठिकाणी गायीच्या रजकणाची त्या ठिकाणी गोरज ज्या ठिकाणी उडते, गायीच्या खुरांनी जी माती उडते, धूळ उडते, ही वेळ आहे ती. गायी ज्यावेळेस घराकडे येतात त्यावेळेस ती गायींच्या खुरांनी माती उडते, म्हणून या मुहूर्ताला काय म्हणतात? गोरज मुहूर्त. गोरज मुहूर्तावरती आले. सायंकाळी हीच वेळ झालेली आहे. अक्रूरजींना पाहिल्याबरोबर कन्हैयामध्ये अक्रूर काका केव्हा आला तुम्ही? आनंद झाला कन्हैयाला. त्यावेळेस त्या ठिकाणी अक्रूरजींना आनंद झाला की कानाला किती तोंड भरून अक्रूर काका म्हणतायत. आता त्यांचं स्वागत केलं नंदबाबांनी स्वागत केल्याच्या नंतर मग मात्र त्या ठिकाणी कन्हैयाला नंदबाबांनी सुंदर असं सायंकाळचं भोजन झालंय.
आणि दोघंही गप्पा मारत असताना त्या ठिकाणी नंद बाबा विचारतायत अक्रूरजी कसं काय त्यानं केलं. त्यावेळेस मात्र अक्रूरजी सांगतायत नंद बाबा परिणाम असा झालाय की कंसाला कळालंय की वसुदेव देवकीचा पुत्र हा कृष्ण आहे, त्याला घेऊन जाण्यासाठी आलोय. ही ज्यावेळेस शब्द यशोदेच्या कानावरती पडले, यशोदा त्या क्षणी चक्कर येऊन खाली पडली. माझा काना जाणार, माझा काना आता तो कंस मारेल माझ्या कानाला. कंस हा मोठा राजा आहे, माझा निरागस बालक आहे हा कृष्ण, त्याला काय कळतं आतापर्यंत. आणि हा देवकीचा वसुदेवाचा पुत्र आहे आणि तो त्याचा शत्रू आहे. ही ज्यावेळेस कानावरती शब्द पडले तेव्हा मात्र ती यशोदामाई रडते, आकांत करते. त्यावेळेस मात्र यशोदामाई रात्रभर झोपली नाही, कानाला झोपी घातलाय, उद्या प्रवास करायचा आहे. यशोदामाई मात्र रात्रभर झोपली नाही. आता त्या ठिकाणी यशोदामय्या एका कोपऱ्यामध्ये जाऊन ढसाढसा रडते. रडून रडून तिचे डोळे सुजले आणि तेवढ्यामध्ये कानाची आठवण आली म्हणून कानाजवळ गेले. कुरळ्या केसातून हात फिरवते, डोळे डबडबले पाण्याने. अगदी ते काही 2 थेंब गालावरती पडले. जसे गालावरती पडले कानाला जाग आली. मैया का रडतेस, का रडतेस. त्यावेळेस कानाला सांगते, काना अरे तुझी खरी आई आहे देवकी, तुला कळलं ना आता तुझी आई कोण आहे. बघ आता जरी त्या ठिकाणी गेलास ना, तुझ्या वेड्या यशोदेला मात्र विसरू नकोस. पण या वेड्या यशोदेला विसरू नको. नाही का मैया, जरी गेलो ना मी तात्काळ परत येईल, मला करमणार नाही ते, मी तात्काळ परत येईल. नकोस, रडू नकोस. रडून डोळे पुसले. पण यशोदा मैया रात्रभर झोपली नाही. मायबाप सारखी रडते, अकांत करते. अगदी अशा अवस्थेमध्ये सकाळी लवकर उठली यशोदा मैया. ताजं ताजं लोणी बनवलंय. लोणी बनवून त्या ठिकाणी कन्हैयाला खाण्यासाठी देते. पण पाहना एवढं ताजं लोणी आहे, पण आजही काना सकाळी उठलेत पण आज काना लोणी खात नाही. मैया मैया मी माझ्या सवंगड्यांना सांगून येऊ का आपल्या मथुरेला जायचंय म्हणून. तात्काळ अरे काना थांब, अरे काना थांब. काना धूम ठोकली निघाले. सर्व गोपाळांना सांगितले अरे मथुरेला जायचंय, मथुरेला जायचंय. सर्वांना आनंद झाला. मथुरेला जायचंय, हो मथुरेला जायचंय, मथुरेला जायचंय. सगळ्यांनी गाड्या सज्ज केल्या. सर्व गोपगोपिका त्या ठिकाणी विचार करतात अरे एवढी सजावट, एवढा रथ शृंगार केलाय, एवढा जन्मेर कशासाठी चाललाय, काय प्रकार आहे हा. एकमेकीला गवळणी म्हणत होत्या. गवळण म्हणती यशोदेला कोठे गे सावळा, कारथ शृंगारीला सांगे हो मजला. एवढा रथ का सज्ज केलाय सांगा ना. एकमेकीला गवळण म्हणत होत्या. कोण आलाय. त्यावेळेस मात्र नंदबाबाच्या दारात आले. नंदबाबाच्या दारात येऊन त्या ठिकाणी त्या नंदराणीला विचारतायत हा रथ का सज्ज केलाय, रथ नंदबाबाच्या दारामध्ये का उभा आहे. त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी नंदराणी म्हणते बोले नंदाची पटराणी सद्गदित होणे. नंदाची पटराणी सद्गदित होणे. मथुरेसी चक्रपाणी जातो गे साजनी. मथुरेसी चक्रपाणी जातो गे साजनी. विवळ झाले म्हणा हे वचन ऐकोनी. या नंदाच्या आंगणे मी आला गवळणी. या नंदाच्या आंगणे मी आला गवळणी. तसं गोपिकांना कळालंय. गोपिका मात्र रडायला लागलेत, आकांत करतायत काना आपल्यापासून जाणार. काना जर वृंदावनातून गेला तर आत्मा गेल्याप्रमाणे या ठिकाणी दुःख होईल. जसा देहातून आत्मा निघून गेला अगदी त्या पद्धतीने त्या देहाला काही किंमत राहत नाही.
अगदी त्या पद्धतीने या वृंदावनातून जर काना निघून गेले ना तर या ठिकाणी गोकुळाला काय किंमत, वृंदावनाला काय किंमत राहिली नाही. कानाला जाऊ देणार नाही आम्ही. गोपिका म्हणतात काय करावं काही कळत नाही, बेभान झालेली त्या गोपिका. त्या अक्रूराला दोष देतात, अक्रूरा चांडाळा तुझं कोणी धाडिले का घात करू आलासी वदेसी सकळा, का घात करण्यासाठी आलायस? अरे तू आलायस म्हणजे आमचा काळच आलाय बघ. तू कानाला घेऊन जाऊ नकोस बघ, घेऊन जाऊ नकोस विनंती करतायत. एवढ्यामध्ये सगळं सज्ज झालेलं आहे. एवढ्यामध्ये त्या ठिकाणी सर्वांची सांत्वना कन्हैया करतायत. काना जाऊ नकोस ना रे, आमच्यापासून आम्हाला सोडून जाऊ नकोस. यशोदमय्या तर थाय मग रडतीये, तिला बोलायचं सुधरत नाही. काना बघ गेलास ना, तुझी खरी आई तुला प्राप्त झाली. तू राजकुमार आहेस, राजाचा पुत्र आहेस. बघ या येड्या यशोदेला, खेड्यापाड्यातल्या येड्या यशोदेला विसरशील बघ. ठेव थोडी कुठं तरी कान्या कोपऱ्यामध्ये आमची आठवण. कन्हैयाने तेव्हापासून लोणी कधी खाल्लं नाही. जसं लोणी पाहावं त्यानंतर त्या ठिकाणी देवाची मयेची आठवण यावी, देवाने रडत राहावं. अगदी अशा अवस्थेमध्ये पुढे त्या ठिकाणी रथी चढले वनमाळी, आकांत गोकुळी. आकांत करत सर्व गोकुळवासी रथामध्ये चढल्याबरोबर भूमी पडल्या ब्रजबाळी, कोण त्या सांभाळी. कन्हैयाने सांभाळ केला, सात्वण केली त्यांची. चिंता करू नकास, गेल्याच्या नंतर मी तात्काळ परत येईल एवढं बोलले. आणि तेवढ्यामध्ये मात्र त्या ठिकाणी कन्हैया रथामध्ये बसलेत. रथ चालू लागला. रथ चालत असताना